कल्याणपूर्वेतील चिकनीपाडा परिसरामध्ये सप्तशृंगी इमारत आहे। या इमारतीमध्ये काल एक मोठी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये 12 जण अडकले, त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला। धक्कादायक म्हणजे मामाकडे आलेली भाची जी आहे ती त्यामध्ये 2 वर्षाची होती, तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे। आपल्यासोबत त्यांचे सगळे नातेवाईक आहेत। नेमकं काय घटना घडली होती, घटनेच्या वेळी काय परिस्थिती होती, त्याच्या अगोदर काय होती, आपण जाणून घेणार आहोत। काय सांगशील, ज्यावेळेस इमारतीमध्ये तुम्ही सगळे होतात, काय सुरू होतं, कशा पद्धतीने तुमची तिथे गप्पा सुरू असतील किंवा जेवणाचं काही नियोजन सुरू असेल, काय नेमकं सुरू होतं त्या घटनेच्या अगोदर? 2:15चा टाईम होता, आमची जेवणाचीच तयारी चालू होती। मी किचनमध्ये होती, माझी आजी, माझ्या 2 आत्या आणि आमची 2 बाळं ते हॉलमध्येच होते। पण 5 मिनिटाच्या आतच पूर्ण 4th फ्लोअरपासून जो स्लोपला आहे तो डायरेक्ट खाली आला आणि 2 मिनिटासाठी आम्हाला काही कळालंच नाही, पूर्ण दूर आणि हे होता। नंतर बघितलं तेव्हा पूर्ण ढिगाऱ्याच्या खाली माझी पूर्ण फॅमिली होती। तू कुठे होती, काय त्यावेळेस तू केलं हे सगळी घटना घडल्यानंतर? मी तेव्हा किचनमध्ये होती आणि मला बाहेर पडायला सुद्धा काहीच मार्ग नव्हता, त्यामुळे मी पण वरतीच अटकली होती। मग तिथल्या 10-15 मिनिटानंतर तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी मग मला बाहेर काढलं। आता यामध्ये कोण ती 2 वर्षाची मुलगी आहे ती कुठे आली होती, कधी आली होती, काय नेमकं किती दिवसापूर्वी सुट्टीसाठी आली होती? ती 10 दिवसाआधीच आलेली। तिचा बारका भाऊ आहे नर्सरीला, त्याला सुट्ट्या लागलेल्या म्हणून ते दोघं पण आलते इथे। मग तर त्यांना येऊन 10-12 दिवस झाले आणि ते जे झोपले होते, खेळत ते लोक झोपले आणि झोपेतच असं झालं। झोपेमध्ये हा घाला झालेला आहे। तुमची आई नाशिकवरून म्हणजे सिन्नरवरून तुम्ही आली होती, आता जखमी आहे। काय नेमकं बोलणं झालं होतं तुमचं, काय माहिती मिळाली तुम्हाला यामध्ये? आम्हाला जेव्हा मामांचा कॉल आला 3:45 वाजता, आम्ही सिन्नरला राहतो, मम्मी इथं आली होती आदल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी फोन आल्यानंतर सांगितलं की मामांनी की बिल्डिंग कोसळली मंगेश आपली, आणि त्याच्यामध्ये आजी हे ते खाली गेले, दाबले। ते ऐकून आम्हाला शॉक बसला पूर्ण, आणि येता करता आम्ही मित्रपरिवार गोळा करता गाडी इथे इथे येऊस तर काही समजतच नव्हतं आम्हाला, काय झालं, कसं झालं। म्हणून तिथं आल्यावर कळलं का इथं ॲडमिट केले, आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलेले। मग इथं आलो, इथं मम्मी ॲडमिट होती, मम्मीलाही लागलं होतं भरपूर प्रमाणात, आणि आजी एक्सपायर झाली ही म्हणजे बातमी कळली होती। तर आम्ही तिकडं रुक्मिणी हॉस्पिटललाही गेलो, तिथेही बघितलं तर तिथं डेड बॉडी तिथेही होती, आणि एक छोटा बाळ होता शार्विल म्हणून, तर तोही आशीर्वादमध्ये ॲडमिट होता, त्याच्या कानाला लागलं होतं, 48 टाके पडलेले होते। आता ह्या एकंदरीत ह्या दोघांची परिस्थिती कशी आहे, आता कुठे त्यांना हलवण्यात आलं किंवा उपचार जे होत आहेत ते कसे सुरू आहेत, काय तुमच्या या सगळ्या उपचारांसंदर्भामध्ये शंका आहेत? आता इथं मम्मी ॲडमिट केल्यापासून आज म्हणजे 24 तास झाले, तर आत्तापर्यंत काही त्याचं म्हणजे जामची परिस्थिती जामच आहे तिची, पण अजूनही काही आम्हाला साथ भेटली नाही, कसली नाही, काही नाही, कोणाचं हे भेटलं मदतीचं कोणाकोण अजून हे आलं नाही, हात आला नाही। आम्ही भरपूर ठिकाणी कॉल केले, पण काही असे अपेक्षाच राहील म्हणजे कोणी येईल म्हणून मदतीला धावल म्हणून। आता किती बिल आलं, साधारणतः बिल भरण्याची परिस्थिती कशी आहे, किंवा कोणी शासनाकडून किंवा महापालिकेकडून कोणी आलं आहे का आपल्याकडे काही मदत देण्यासाठी, किंवा काही चर्चा झाली का कोणाशी आपली? अजूनपर्यंत काहीच नाही झाली, कोणी आलं नाही, काही नाही, विचार नाही। आमची धावपळ चालू। आता मी ब्लड घेऊन आलो, 1 तास तिथंच थांबायला लागलं, तिथे रक्त मॅच करायसाठी थांबायला लागलं। आत्ता आलो, मग समजलं तुम्ही आले, तेवढंच। अशा पद्धतीनं ही धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली। खरं पाहिलं तर लेक ही आईला भेटण्यासाठी नाशिकच्या सिन्नरवरून आली होती। त्याचप्रमाणे भाची जी आहे, शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून ती मामाकडे आली, आणि काळाने खरं पाहिलं तर घाला घातला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।